दिसत नाही काय झालं आहे ते, पण थोडं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं इथं बघ की मोरे, थोडं दाखव. ह्या झाडाला पूर्ण सुराखं पडलेले आहेत. आता या सुरकामध्ये आपल्याला क्लोरोफॉस आहे, आपला प्रोफेनोफॉस आहे, हे जे औषध आहेत हे इंजेक्शनमध्ये टाकायचे आहेत. आता बघा हे झाड कम्प्लिटली गेलं आहे, ह्याच्यामध्ये बिलकुल जीव राहिला नाही. आता या झाडाला जिवंत करणं जवळपास 99.99% शक्यच नाही. देवाच्या मनात आलं तरच हे झाड हिरवं होऊ शकतं. पण एक लक्षात घ्या, दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस झाड किंवा फळबाग कोणतीही करतो, अशा वेळेला आपण काय करतो की जमिनीमधला ज्यावेळेस सेंद्रिय कर्ब कमी होतो आणि आपण त्याच्यामध्ये दुसऱ्यांदा केमिकल टाकतो जमिनीमध्ये, त्यावेळेस मित्र कीटक आणि मित्र बुरशी आहे ती मरून जाते. आणि अशा वेळेस काय होतं की जी वाईट किडे आहेत, वाईट बुरशी आहे, ती झाडावर आक्रमण करते. आपल्याला 1-2 वर्ष दिसत नाही, आपल्याला 1-2 वर्ष वाटतं की हिरवे झाड आहेत एकदम, आणि नंतर काय होतं की झाडं अचानक सुकायला सुरुवात होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी झाडं 1 वर्ष आपल्याला अचानक एवढं मोठं फळ देणार, आपल्याला वाटणार की आता काय आपल्याला बहार आला आहे, आणि दुसऱ्या वर्षी हे झाड अशा पद्धतीमध्ये सुकून जाणार. मित्रांनो, विज्ञान समजून घ्या. डॉक्टर ग्रीनतर्फे आपण रोमोटॉक्स नावाचं एक औषध तयार केलेलं आहे, जे की आपण झाडाच्या पूर्णपणे बुडाला त्याची ड्रिंचिंग करू शकता. या औषधामुळं हमखासपणे झाडावर कोणतीही बुरशी येणार नाही, आणि विशेष म्हणजे जे जमिनीमधला टर्माइट आहे, निमॅटोड आहे, यावर सुद्धा एक चांगलं नियंत्रण भेटेल. धन्यवाद.